नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ही आमची लिंबोणीची बाग आहे. तर ह्या झाडाचं वय सध्या 4 वर्ष आहे. बट मागच्या 3 वर्षामध्ये ह्या झाडाकडं असं तेवढं पाहिजे तेवढं लक्ष नव्हतं. याचं कारण असं की मी बाहेर जॉबमुळे असल्यामुळे मला तेवढं लक्ष देता आलं नाही. पण मागच्या 1 वर्षापासून ह्या झाडाला मी जे काही आमची 2 एकरची बाग आहे, जवळपास 250 झाडं आहेत. 18 बाय 18वर अंतर आहे. इकडे पाठीमागे बघू शकता, हे पाठीमागं पूर्ण झाडं आहेत. तर एका वर्षामध्ये ही ग्रोथ झाली आहे झाडाची, म्हणजे याला फुटवे चांगले आलेत. त्यानंतर ह्या पानावर जे आहे कुठल्याही प्रकारचा रोग नाही आहे. याचं कारण असं आहे की याला वर्षातून आपण 2 वेळेस छाटणी केली आहे. त्यानंतर बुंद्याला आपण बोर्डो पेस्ट लावलं आहे. त्यानंतर याला आळीसाठी आपण फवारलं आहे. आपण व्यवस्थित प्रकारे फवारणी करून घेतली आहे. याला कँकर हा रोग पडतो, ह्या झाडाला लिंबोणीवर कँकर रोग पडतो. तर त्यासाठी क्लोरोपायरिफॉस आणि स्ट्रेप्टोसायक्लिन हे असं आपण याची फवारणी घेतली होती 2 वेळेस. आणि आता याला असं डेव्हलप झालेलं आहे झाड व्यवस्थित. त्याला सप्टेंबर ऑक्टोबर याला आपण ताण दिलं आहे व्यवस्थित. तर काही ठिकाणी फुलं पण येत आहेत, कारण लिंबोणीच्या बागेला लिंबू लागण्यासाठी त्याला व्यवस्थित ताण देणं, मोस्टली सप्टेंबरमध्ये ताण देतात. बट आपल्या इकडे सध्या पावसाचं जे आहे प्रमाण जास्त झालेल्यामुळं सप्टेंबरमध्ये ताण देता आलं नाही. याला ऑक्टोंबरपर्यंत गेला तो, ऑक्टोंबर, आणि व्यवस्थित आपण याला ताण दिला. तर आता याला आपण याच्यावरती टाटा बहार आणि मायक्रोन्यूट्रिएंट हे आपण व्यवस्थित याच्यावर फवारून घेणार आहेत. आणि त्याचं बेनिफिट असं होईल की झाडाला जे आहे फुलोरा चांगला येईल. त्यानंतर झाडाची जे वाढ राहिलेली, आता काही बघू शकता काही झाडं, आता हे पाठीमागचं हा झाड तुम्हाला इकडं दाखवतो. तर हे झाड बघा तुम्ही इथं, ह्या झाडाची वाढ त्या झाडापेक्षा थोडी कमी आहे. बट याला आपण व्यवस्थित याची जर फवारणी केली, टाटा बहार आणि मायक्रोन्यूट्रिएंट याला फवारलं आणि याला व्यवस्थित असं गोल रिंगण करून त्यामध्ये आपण गांडूळ खत, शेणखत असं व्यवस्थित दिलं, तर याची जी राहिलेली वाढ आहे ती व्यवस्थित होईल. तर खताचं प्रमाण, त्याच्या मात्रा वगैरे हे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याविषयी मी तुम्हाला